पुण्यातील भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी संजय काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। काकडे हे काही दिवसांपूर्वी नाराज होऊन भाजप सोडण्याच्या मनस्थितीत होते, तयारीत होते। मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते भाजपमध्येच राहिलेले आहेत। आता पक्षाचं काम मोठ्या जोमाने ते करणार आहेत असंही काकडेंनी आजही स्पष्ट केलं। मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे मोहिते पाटलांना त्यांच्या वडील आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडला होता का, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विखे आणि मोहितेंचं घराणं कसं काय चालतं, असा प्रश्नही त्यांनी विचारला। आपल्या सोबत आहेत रोहित पवार, अर्थातच राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून पार्थ पवार यांना बघितलं जातं आणि राष्ट्रवादीचा आवाज म्हणून रोहित पवारांकडे बघितलं जातं। हा आवाज साधा सुद्धा नाही तर आतला आवाज आहे असंही म्हटलं जातं। नेमका हा आतला आवाज काय सांगू पाहतो आणि हा फरक जो आहे तो केला जातोय त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे रोहित दादांचं आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। आता काही लोक मला असं विचारतात की अहो त्यात राष्ट्रवादीला काय नुकसान झालं का। मी तर असं म्हणतो की तुम्ही त्याकडे बघत असताना उलट बघितलं पाहिजे की BJP असेल, शिवसेना असेल, त्यांनी कधीही लीडरशिप ही तयार केली नाही। त्यांची परिस्थिती आज इतकी अवघड झाली, इतकी बिकट झाली की त्यांना बाहेरून लोक घ्यावी लागतात आणि त्यांच्या असणाऱ्या लोकांना त्यांना दुर्लक्ष करावं लागतं। तर मला असं वाटतं की उलट आज परिस्थिती BJP, शिवसेना मित्रपक्षाची इतकी वाईट आहे की त्यांना कॅन्डिडेट सुद्धा मिळत नाहीत, म्हणून ते कॅन्डिडेट कुठून तरी बाहेरून इम्पोर्ट करतायत। पण आपण त्यांना राखू शकलो नाही, आपलं अपयश नाही। नाही, कसं आहे, लोकशाहीमध्ये आपण कधी कोणाशी दडपशाही हे करत नाही। आपण त्यांना मुभा ही देत असतो। त्यांना जर वाटत असेल जायचं तर जाऊ शकतात, कारण शेवटी कसं आहे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, ह्याला एक वेगळा विचार आहे। रोहित दादा लोकसभेत नाही पण विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत का आणि हक्कानी असणार आहेत? हक्काली लोकांनी जर मला प्रेमाली हक्काली जर बोलावलं आणि पार्टीला जर वाटलं मी योग्य उमेदवार असू शकतो तर नक्कीच मी त्याचा विचार पुढे जाऊन करेल। पारदादांनी स्पष्ट केले की आजोबांना पंतप्रधान करायचं आहे, तुम्ही विचाराशी सहमत आहात, ते शक्य आहे? हे बघा, हे प्रेमापोटी मी नातू म्हणून तर बोलू शकतो, कार्यकर्ता